गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल केम छो मजा कसं आहे तुम्ही सगळे. आता दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहे. दिवाळीच्या सुट्ट्यात घरात बसणं तर काही जमणार नाही आहे, म्हणून आम्ही जाणार आहे आज फिरायला. कुठे जाणार आहे तर ते कळेलच आणि बघत राहा. आता डायरेक्ट भेटूयात तिकडे जाऊन. म्हणजे आम्ही औरंगाबादला आलो आहे, आम्ही बुलढाण्यावरून जाणार आहे तिकडे फिरायला. तर आम्ही कुठे जाणार आहे फिरायला तर आम्ही जाणार आहे उज्जैनला. म्हणजे बुलढाण्यापासून ते उज्जैनपर्यंत आम्ही गाडी केली, गाडीमधून जाणार आहे. आणि आता उज्जैनमध्ये काही ठिकाणी देवस्थान वगैरे ते बघणार आहे, ओंकारेश्वर बघणार आहे आणि रिटर्न येणार आहे. बस 2 ते 3 दिवसाचं आमचं ट्रिप आहे. सो आता खूप एन्जॉय करूयात. तो 3 दिवसाचा का असो, पण मग तरी फिरायला तर चाललं आहे ना. म्हणून गाईज आता बुलढाण्यामधून आम्ही जेव्हा तिकडे जायला निघू ना, डायरेक्ट गाडीत जाऊन भेटूयात. म्हणजे आज खूप टाईम आहे. आम्ही रात्री 8 ते 9 वाजता कधीतरी निघणार आहे. गाडी केली ती येणार आहे 8-9 वाजता. सो डायरेक्ट एवढं उशीर आम्ही निघणार आहे. मग आता भेटूया, डायरेक्ट ट्रिपलाच जातो. एकदम एन्जॉय. मी तुम्हाला इथे फोटो टाकून देईल की उज्जैनला ओंकारेश्वरला तिकडे मंदिर कसे आहेत सगळे मी इथे टाकून देईल. ओके, तुम्ही बघा. सो गाईज आम्ही आता इथून निघणार आहे उज्जैनसाठी आणि मी आता भेटूया डायरेक्ट उज्जैनला जाताना. ओके, आमची गाडी आम्ही बुक केलेली ती येणार आहे आणि आम्ही जाणार आहे. बघा गाईज आम्ही निघालोय. गाईज आमची उज्जैनची ट्रिप स्टार्ट झाली. गाईज खूप मोठा कांड झालंय, चष्मा तुटला इथं आम्ही ते सॉल्व्ह करतोय. हे बघा, बॅटरी गिट्रिक लावून काढतोय. गाईज आम्ही उज्जैनला पोहोचलोय आणि आता आंघोळ करायला चाललोय. आंघोळीची तयारी चालू आहे. मी दाखवते गाईज की आम्ही कुठे आंघोळ करणार आहे. चला, आता किती सुंदर सुंदर डोंगर आहेत. आता आम्ही तिकडे चाललोय. बघा गाईज आम्ही इथे आंघोळ करणार आहे आणि इकडे हे बघा धरण पण आहे, सरकार आहे. चलो आता डायरेक्टली आंघोळ करून भेटा. ओके गाईज आमची आंघोळ झाली. आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. करायच्या आधी हे बघा, हे ब्रिज इथून असं जायचं आणि हे मंदिर आहे. वाव किती सुंदर आहे यार, मला असं मी कधी जाते. चला मात्र आंघोळ करून भेटू. ते मंदिर आहे ना, आम्ही तिकडे जाणार आहे. आता सगळे आवरा. इथे आंघोळ करून झाल्या आमच्या. आता आम्ही चाललोय मंदिरात दर्शन करायला. आता मंदिरात दर्शन करायला चला. चला पटपट चला, दर्शन करून येऊयात. मंदिरात जाणं असं जावं लागतं. बापरे बघा, हे बघा काय तिथून आतमध्ये जायचं. आता डायरेक्ट ब्रिजवरती भेटूयात. फोटो नाही काढत का रे? गाईज आम्ही ब्रिजवरती आलोय, तर चला जाऊयात मंदिरात. पण ते बघा गाईज, ते टेम्पल तिथून दर्शन करून घ्या. ते बघा गाईज, मी दर्शन करून येतो. तर भेटू डायरेक्ट दर्शन. गाईज ते टेम्पल आहे तिथे दर्शन करून घ्या आणि आता मी डायरेक्ट दर्शनानंतर भेटेल. बाय. बघा इथे दर्शन करून घ्या. आणि गर्दीच आहे आता सध्या. आता गाडीत भेटूया. दर्शन करून आलोय, चाललोय बोटमध्ये बसायला. दाखवते बोट मधला व्ह्यू. गाईज ब्रिज. चला गाईज बोटमध्ये बसायला जायचं. आता जाऊयात. चला, सगळ्यांची मीटिंग चालू आहे, जायचं आहे की नाही. जाऊ. आम्ही टार्झन बनणार आहे आणि डायरेक्ट इथून उतरणार आहे खाली. आणि इथे ही बोट आहे, ह्या बोटीत बसणार आहे आम्ही. इथे तिथे जायचं आहे आम्हाला. सगळे रेडी, इथून उतरायचं आहे आम्हाला. हो चला आता डायरेक्ट बोटीत बसल्यावर भेटूया. चालू झाल्यावर.
आम्ही निघालो आता मस्त बोट मधून पाणी पाणी फेकत. किती बोट्स आहेत इथे. गाईस इथे कावेरी नदीचा आणि नर्मदा नदीचा संगम आहे. इथे होतो तो संगम. हा संगम धरण. हे बघा संगम किती छान दिसतंय. काहीच बोट मधून मंदिर दिसतंय. ते बघा ब्रिज. अजून एक ब्रिज आहे तिकडे. तो पण एक ब्रिज आहे. आता डायरेक्टली बोट मध्ये उतरल्यावर भेटूया. गाईज आम्ही आत्ता नावमधून उतरलो आणि आता चाललोय आमच्या गाडीत बसायला. पहिले बॅगा घेऊ आणि मग गाडीत जाऊन बसू. चलो आता भेटूया गाडी निघाल्यावर. कशा कुठे जाणार आहे पप्पा आता आपण? हा उज्जैनला. चला बॅगे घेऊयात आणि जाऊयात आता उज्जैनला. गाडीत जाऊन बसूयात. भेटूया. ओंकारेश्वर उज्जैनला पोहोचला तर मंदिरात दर्शन करायला चाललं. मंदिरात जायचं तर पाऊस येतोय गाईज. मंदिरात फोन अलाउड नाही म्हणून आपण डायरेक्ट रूमवरती भेटत. बाय. नाहीतर मी एकदा मंदिराचा व्ह्यू दाखवून देईल तुम्हाला. गाईज तिथं मंदिराचं गेट आहे आणि तिकडून इकडे मंदिर आहे. ते मध्ये नको ते बघ. पाऊस येतोय गाईज म्हणून मोबाईल काढू शकणार नाही. हे बघा तुम्हाला इथूनच दाखवते कसं आहे. इथून एंट्री आहे गेटची आणि हे मंदिर आहे. ओके गाईज हे बघा गेट मंदिर. चलो हे बघा गाईज. चलो आता आतमध्ये जाऊ. त्या पळाल्या सगळ्या आमच्यासोबतच्या. ते बघा ते गेट. चला पटापटा. ते बघा गाईज पाऊस येतो. किती सुंदर आहे. वाव. मंदिरात जाऊयात आपण. कुठे काय माहित मंदिर पण चाललो आहे. किती सुंदर आहे बघा. सरगा चलो. मी फोटो काढते तुमचा. चला. वाव हे बघा गाईस. तुम्हाला फायनल दाखवते. हे बघा गाईज स्टॅच्यू. एक फोटो काढा स्टॅच्यूचा. मंदिर शोधत शोधत चाललं तर डायरेक्ट दर्शनानंतर भेटू कारण इथं खूप गर्दी आहे म्हणून. हा डायरेक्ट आता भेटू दर्शनानंतर. ओके बाहेर चाललो. एक्झिट होतोय मंदिरात. मंदिर बंद झालं. आम्ही रूममध्ये आलो.
आमची रूम मी रूम मधून आलो आता. थांबा, ही अशी रूम होती. तर नाश्ता करायला चाललोय आणि फिरायला चाललोय पूर्ण मंदिर. आम्ही नाश्ता करायला चाललोय आणि नंतर मंदिराचे ठिकाणी ते फिरणार. तुम्हाला ते ठिकाणं दाखवतो. आम्ही नाश्ता करतोय. आज आम्ही रिक्षा केली आणि आता फिरणारे पूर्ण मंदिरात. उज्जैनमध्ये ना खूप सारं मंदिर आहे. तर मंदिरात खूप सारे डेकोरेशन वगैरे केलेले आहे. तर आम्ही फिरणार आहे. मी या रिक्षात बसले. थांबा, आम्ही निघालोय आता. रिअलवाला हत्ती आहे. मंदिरात दर्शन करायला चाललोय. श्रीकृष्णाच्या मंदिरात आलोय. तिकडे चाललोय दर्शन करायला. हे बघा गाईज, इथं पाणी आहे. दर्शन करून आलोय आम्ही बाहेर. हे बघा गाईज, कालभैरवच्या मंदिरात पोहोचलोय. आता दर्शन करून भेटूयात. गाईज आम्ही आता चाललोय, काय माहित कुठे चाललोय. तरी आहे फिरण्यासाठी गुफा वगैरे. आम्ही तिथे बघणारे काय आहे. ओके चला, मी तुम्हाला पण दाखवते काय. चल चला. हे बघा मम्मी शॉपिंग रेट. हे बघा गाईज गुफा, जाऊयात चला. गाईज ही गुफा आहे. इथून आत जायचं. गर्दी झाली खूप. खूप गरम होतंय. गरम गरम. गाईज ही गुफा आहे. इंटरनॅशनल गुफा. चला इकडे जाऊयात. तर आम्ही चाललोय दुसरं ठिकाण बघण्यासाठी. चला तुम्हाला उज्जैनमधली रामघाट दाखवते. 1 मिनिट. हे बघा गाईज, पाण्यामध्ये मंदिर बुडलेलं आहे इथे पण. आणि ते बघा, ते इथे रामघाट. ते इतकं सुंदर आहे. आणि हा रामघाट तुम्ही बघितला. सो गाईज आम्ही रात्री इथे रामघाट बघितल्यानंतर आपण रात्री आलो होतो. बघा तिथे खूप सारे डेकोरेशन वगैरे केलं होतं. सो आम्ही डबल तिकडे आलो. फोटोशूट वगैरे करत होते. बघा तिथे सगळे मम्मी वगैरे फोटोशूट करते. आणि खाली बघा कमळाचे पानं होते डबल. ते बघा तिथे तुम्हाला दिसेलच आता. तो पुतळा बघा आपण काल रात्री पाहिला होता. आणि तर ती पिंड होती, ज्योतिर्लिंग म्हणतात त्याला, म्हणजे महाकाल असं म्हणतात. हे बघा गाईज तुम्हाला डबल दाखवते मी कसं. तर रात्री एवढं छान दिसत होतं सकाळपेक्षा. पण आता आमची गाडी तिकडे पार्क केली होती म्हणून आम्ही तिकडेच चाललो होतो. ते बघा ते किती सुंदर होतं. ते बघा गाईज आम्ही इथे आलो होतो रात्री. तुम्हाला सांगितलं जातं आम्ही चाललो आमच्या गाडीकडे पार्क करला. ते बघून घ्या गाईज इतकं सुंदर. नंतर आम्ही गाडीतून बसून इकडे शिहूर एक ठिकाणी देवस्थान म्हणून आहे तिकडे आलो. तिथे किती सारे लाईटिंग आले होते बघा. आणि इथे खूप मोठी पिंड आहे. सगळ्यात मोठी पिंड इथेच आहे. आणि हे बघा गाईज आम्ही गाडीत बसून चाललो आहे वापस. सो आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मंदिरला पाण्यात बुडले माहिती का. बाय. कशी वाटली आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बाय. हे बघा पाणी इथपर्यंत आलं. बाय बाय बाय. आणि उज्जैन खूप भारी आहे. तुम्ही पण बघायला या. सो बाय बाय बाय.